वास्तू रविराज वास्तू संस्कृती या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण कौटुंबिक समस्या, ऑफिसमधल्या किंवा फॅक्टरीमधल्या समस्या आणि त्यावर वास्तुशास्त्राने केले जाणारे उपाय याबद्दल जाणून घेतलं। मात्र त्याचप्रमाणे हाऊसिंग सोसायटीमध्ये सुद्धा बरेच वादविवाद होत असताना आपल्याला दिसत असतात आणि मग त्याचमुळे जे पुनर्विकास असतात ते सुद्धा थांबलेले आपल्याला दिसून येत आहेत। तर यावर सगळ्यावर सुद्धा वास्तुशास्त्राने काही उपाययोजना करता येऊ शकतात? पूजा, हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। किंबहुना मी तुम्हाला सांगतो की मुंबई पुणे या भागामध्ये बेसिकली आता पुनर्विकासाला म्हणजे मुंबई आता कसं आहे, आडवी वाढू शकत नाही, त्यामुळे उभी वाढणं हाच अपरिहार्य भाग आहे। दुसरी गोष्ट, मुंबईमध्ये अनेक शेकडोनी किंवा हजारोच्या संख्येमध्ये जुन्या मोडकळीस आलेल्या इमारती खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि इथे बेसिकली तुला सांगतो की तिथे पुनर्विकास किंवा रिडेव्हलपमेंट होणं हे अतिशय महत्त्वाचं आहे। पण या अगोदर मी तुला एक गोष्ट नक्की सांगू इच्छितो की मी किंवा माझे जे वास्तुतज्ञ, माझ्याकडे 20 वास्तुतज्ञांचा ताफा काम करतो, माझा वास्तुतज्ञ जेव्हा एखाद्या बिल्डिंगमध्ये एखाद्या घराचं वास्तुपरीक्षण करायला जातो ना, तेव्हा आमची एक सवय आहे, आम्ही बिल्डिंगच्या गेटमध्ये एंटर झाल्या आमच्या खिशातला होकायंत्र काढणार, या बिल्डिंगचं गेट कोणत्या दिशेमध्ये ते बघणार, ते जर वायव्य दिशेमध्ये असेल किंवा आग्नेय दिशेमध्ये असेल आणि ते कोणत्या झोनमध्ये येत आहे हे दिसण्यात आलं की आमच्या लक्षात येतं। किंवा जर त्या बिल्डिंगची अंडरग्राऊंड वॉटर टँक किंवा त्यांचा इलेक्ट्रिक सबस्टेशन म्हणजे ट्रान्सफॉर्मर वगैरे हे जर चुकीच्या दिशेत येत असतील आणि ते जर लक्षात आल्यानंतर आम्ही सहजपणे त्या बिल्डिंगमध्ये जेव्हा जातो, म्हणजे त्या घराचं वास्तुपरीक्षण करतो ना, तेव्हा त्या वास्तुपरीक्षण करता करता मी सहजपणे त्यांना सांगतो की तुमच्या बिल्डिंगमधले रहिवासी आहेत ना, हे एकमेकाला कदाचित जिन्यात किंवा लिफ्टमध्ये समोरासमोर आल्यानंतर सुद्धा हायालो करतील की नाही, कधीच शक्य नाही। किंबहुना तुमची ॲन्युअल जनरल बॉडी मीटिंग जी होते ती निश्चित वादळी होत असेल किंवा लोक एकमेकाचे पाय खेचणे याच्याशिवाय दुसरं काही करत नसतील, हे जेव्हा आपण सांगतो ना तेव्हा लोक आश्चर्यचकित होतात। ते म्हणतात, तुम्ही यापूर्वी कधी आमच्या बिल्डिंगमध्ये आले होते का, किंवा तुम्हाला आमच्या बिल्डिंगची हिस्ट्री माहिती आहे का? तर ही हिस्ट्री घ्यायची काहीच गरज नाही। एक निष्णात वास्तुतज्ञ सुतावरून स्वर्ग काढतो म्हणतात ना, तसं त्या बिल्डिंगचं गेट किंवा पाण्याची टाकीवरून सुद्धा त्या बिल्डिंगमधले लोक एकमेकाला कसे रिॲक्ट होत असतील हे सहज सांगू शकतो। रिडेव्हलपमेंट ही तर एक प्रचंड मोठी समस्या आहे। म्हणजे मी तुला सांगतो ना की आज सुदैवाने आता मुंबईमध्ये रिसेंटली बीडीडी चाळसारखा वरळीमधला एक प्रचंड मोठा एरिया रिडेव्हलपमेंटला जातोय। मला निश्चितपणे मी असं म्हणेन की मी याबद्दल सरकारचं अभिनंदन करेन। कारण एक तर याचं कारण का माहितीये का, की जेव्हा 4 लोक एकत्र येतात ना, तेव्हा त्या 4 लोकांमध्ये एकमत आणणं किंवा बहुमत आणणं हे प्रचंड कठीण असतं। हा झाला मानवी स्वभाव। पण त्यात जर तुला सांगतो की त्या बिल्डिंगच्या वास्तुशास्त्राचा अभ्यास जर केला आणि तिथे जर वायव्य आणि आग्नेय दिशा म्हणजे नॉर्थ वेस्ट आणि साऊथ ईस्ट मध्ये जर काही गंभीर वास्तुदोष असतील तर अशा बिल्डिंग्समध्ये ते लोक एकत्र येणं, बिल्डर बरोबर एकमत होणं आणि पुनर्विकासाच्या प्रकल्पाला मान्यता देणं, तिथे तर हेवे दावे स्वार्थ इतकं प्रचंड असतो ना की विचारता सोय नाही। म्हणजे पण या ठिकाणी एक गोष्ट मी नक्की सांगेल की अशा केसेसमध्ये ना वास्तुशास्त्र तज्ज्ञाचं मत किंवा त्याच्या सांगण्याला प्रचंड म्हणजे ॲटलिस्ट मी तरी असं म्हणेन की ज्या बिल्डिंगमध्ये त्या तिथल्या टेनंट्स बरोबर जर माझा एक मीटिंग झाली किंवा माझं एखादं लेक्चर जर तिथे झालं तर मी एवढं नक्की सांगतो की तिथले रहिवासी का कोण जाणे पण माझ्या काही सांगण्यामुळे किंवा त्या विश्लेषणामुळे सहजपणे ते अगदी एकमत होतं, सह्या करायला तयार होतात, हे प्रकार होतो। एक रिडेव्हलपमेंटची केस स्टडी मी तुला सांगू इच्छितो की तिथे असंच एकमत होत नव्हतं, कारण त्या बिल्डिंगची वायव्येला एक विहीर होती आणि हे जेव्हा आमच्या लक्षात आलं ना तेव्हा मी त्या बिल्डरला आणि सोसायटीच्या लोकांना सांगितलं, तुम्ही काहीही करा, एक तर तुम्हाला सरकारकडून मिळणाऱ्या परवानग्यांमध्ये दुरंगाई होईल किंवा मग तुमच्या आपापसात अडथळे, आणि हे दोन्ही प्रॉब्लेम त्यांना येत होते। शेवटी आम्ही काय केलं, ती विहीर आणि ती जी पाण्याची टाकी होती वायव्य दिशेतली त्याला एक ट्रीटमेंट दिली, स्पेशल डिटॅचमेंट ट्रीटमेंट म्हणून ती दिली। ती जशी दिली
तसं इकडे यांचं सगळं एकमत होणं, सरकारकडून परवानग्या येणं, हे सगळं जुळून आलं आणि विदिन 3 मंथ्स ती मार्गी लागली. अच्छा. सो पुनर्विकासामध्ये वास्तुशास्त्र प्रचंड महत्वाची भूमिका. आत्ता सुद्धा मला एवढंच सांगायचं आहे की बीडीडीचे आत्ता जस्ट कॉन्ट्रॅक्ट दिलेत, झालेत, हो. अजून मार्गी लागणं हे खूप मोठा प्रयास आहे. किंबहुना कदाचित मला असा विचार चाललाय की बीडीडी मध्ये जावं आणि तिथे तिथल्या लोकांशी संवाद साधावा. बघूया काय होतंय ते. पण जर ते लवकर मार्गी लावायचं असेल तर वास्तुशास्त्र प्रचंड मोठी भूमिका तिथे प्ले करू शकतं किंवा अदा करू शकतं, हे मी निश्चित या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगू इच्छितो. नक्कीच नक्कीच. पुनर्विकासाबद्दल आपण बोलतोय, हाऊसिंग सोसायटीबद्दल आपण बोललो, मात्र त्याचप्रमाणे राजकारणात सुद्धा हेवेदावे होताना आपल्याला दिसून येतात किंवा राजकारणी जे आहेत ते एकमेकांचे पाय खेचताना आपल्याला दिसून येतात. तर या राजकारण्यांना सुद्धा वास्तुशास्त्र उपाययोजना करून काही आपल्याला त्याच्यावर मार्ग शोधता येऊ शकतो का? मी असं म्हणेन की महाराष्ट्र विधानसभेतील आतापर्यंतचे किंवा मागच्या विधानसभेतले कमीत कमी 50-60 आमदार, महाराष्ट्रातले शेकडो नगरसेवक आणि अगदी मी असं म्हणेन की 25-30 खासदार, अशा अनेक वेगवेगळ्या क्षेत्र म्हणजे राजकीय क्षेत्रातल्या अनेक व्यक्तींना आजपर्यंत वास्तुरविराजद्वारा, हे फक्त मी महाराष्ट्रातलं सांगितलं, देश पातळीवरचं सांगत नाहीये, किंवा मी असं म्हणेन की मी परदेशातल्या सुद्धा खासदारांना किंवा मंत्र्यांना वास्तू मार्गदर्शन केलेलं आहे. मी हे फक्त आता महाराष्ट्रापुरते सांगितलं. पण या ठिकाणी एक लक्षात घ्या की राजकीय व्यक्तींच्या बाबतीत मला एक प्रकर्षाने सांगावं असं वाटतं की राजकारणामध्ये हेवे दावे आणि एकमेकाचे पाय ओढणं हे प्रचंड मोठ्या प्रमाणावर चालतं. म्हणजे बऱ्याच वेळा मी असं आहे की एखाद्या राजकीय या बाबतीत मी तर असं म्हणतो की जसं तुम्ही एखाद्या भांड्यात खेकडे ठेवलेत आणि त्याच्यावर झाकण नाही ठेवलं तरी एकही खेकडा बाहेर जात नाही, कारण दुसरा त्याचे पाय ओढतो. राजकारणात हे प्रकर्षाने चालतं आणि त्यामुळे राजकीय लोकांना तर मी ऑलवेज सांगत आलोय की बाबा रे, तुला जर कन्सिस्टंट प्रगती हवी असेल ना तर तू निश्चितपणे तुझी वायव्य दिशा ऑलवेज चांगली स्ट्रॉंग करून घे. कारण वायव्य म्हणजे मत्सरखात, वायव्य म्हणजे रिलेशनशिप कम्युनिकेशन. हे जर तुमचं योग्य नसेल किंवा तुमची थोडी जरी वायव्य कमजोर झाली किंवा बिघडली तर तुमच्या पाय ओढणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढते. आणि हे जर झालं तर तुम्ही काही राजकारणात टिकू शकणार नाही. आणि राजकारणामधल्या बेसिकली म्हणजे अनेक राजकारणी लोकांनी मला खाजगीमध्ये जे सांगितलंय त्यांनी हेच सांगितलंय मला की अहिरराव, एक गोष्ट लक्षात घ्या, राजकारणातला एक अलिखित नियम असतो की कुणालाही आपल्यासमोर मोठा होऊ द्यायचा नसतो. तर त्यामुळे जर असे कोणीही पाय ओढणारे तुमच्यासमोर उभे होऊ नये अशी जर इच्छा असेल तर तुमची वायव्य दिशा चांगली केली पाहिजे. वायव्य चांगली झाली तर तुमचं संभाषण कौशल्य हे सुद्धा प्रचंड चांगलं होतं. साऊथ वेस्ट तुमची व्यवस्थित झाली तर तुमचं नेतृत्व स्थिर होतं. तुमच्या आवाजामध्ये, बोलण्यामध्ये एक प्रचंड कमांड येत असते आणि मग त्यातून तुम्ही तुमचं नेतृत्व लोकांवर प्रस्थापित करू शकता. राजकारणामध्ये आणखीन एक महत्वाची गोष्ट अशी पण असते की तुमचा दिवस रात्र लोकांशी संबंध येत असतो. आणि इथे एक प्रॉब्लेम असा पण होतो की एखाद्या माणसाची तुम्ही 10 कामं केले आणि 11वं काम नाही झालं तर ती 10 कामांची पुण्याई सुद्धा वाया जाते. इतकं सेन्सिटिव्ह वर्ल्ड असतं. त्यामुळे तुम्हाला लोक सांभाळायचे म्हटले तर तुम्ही तुमच्या अन्य सगळ्या म्हणजे राजकीय लकबींसोबत वास्तुशास्त्राची मदत घेणं प्रचंड महत्वाचं आहे. ते केलं तर यश चांगलं येऊ शकतं. नक्कीच. दॅट्स ऑल. नक्कीच. आपण राजकारण्यांबद्दल तर जाणून घेतलं, मात्र सर आतापर्यंत तुम्ही बऱ्याच जणांना मार्गदर्शन सुद्धा केलेलं आहे, वास्तुशास्त्राविषयीचं मार्गदर्शन आपण केलेलं आहे. तर याविषयीची सुद्धा प्रतिक्रिया काय आहे त्या लोकांची आपण जाणून घेणार आहोत. मात्र इथे एका छोट्याशा विश्रांतीची वेळ झालेली आहे, लगेचच भेटतोय, कुठेही जाऊ नका. पाहत राहा आमचा विशेष कार्यक्रम वास्तू रविराज वास्तू संस्कृती.